नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण खास करून 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी लेटर रायटिंग हा घटक घेणार आहोत। कारण इंग्रजी या विषयामध्ये लेटर रायटिंग हा खूप महत्त्वाचा घटक असतो। तो 5 मार्काला असतो आणि बरेच विद्यार्थ्यांना काही कंटेंट समजत नाही, कशा पद्धतीने लेटर लिहायचं, त्याची सुरुवात कशी करायची, त्याचा कंटेंट असू दे, पत्राचा शेवट कसा करायचा, या सर्व गोष्टी इथं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे। चला तर मग आपण पत्र लिहित असताना पत्राच्या ज्या मेन गोष्टी असतात सर्व सुरुवातीपासून शेवटपर्यंत 8 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, ते पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या। बघा, पत्राची सुरुवात असते सेंडर ॲड्रेस। सेंडर ॲड्रेस म्हणजे जी व्यक्ती सेंड करणार आहे पत्र, त्या व्यक्तीचा ॲड्रेस। समजा मी पत्र लिहित आहे तर माझा स्वतःचा ॲड्रेस। त्यानंतर दुसरा पॉईंट असतो डेट, ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहे ती तारीख। त्यानंतर तिसरा पॉईंट असतो रिसिव्हर्स ॲड्रेस, ज्याला पत्र पाठवलेलं आहे त्याचा ॲड्रेस, म्हणजे जिथं पत्र पोहोचणार आहे त्याचा ॲड्रेस। त्यानंतर चौथा पॉईंट आहे सब्जेक्ट होतो। समजा आजारी असेल तर मला सुट्टी हवी आहे, किंवा शाळेला क्रीडा स्पर्धा असतील तर मला बाहेर जाण्याची परवानगी, त्याच्यासाठी सुट्टी हवी आहे, किंवा अशा अनेक सब्जेक्ट असू शकतात। त्याच्यानंतर सॅल्युटेशन म्हणजे कुणाला पत्र लिहिलेलं आहे, सर मॅडम असतील किंवा एखादी व्यक्ती असेल आदरणीय तर ते रिस्पेक्टेड सर असं आपण म्हणू शकतो। म्हणजे ते सॅल्युटेशन पत्रामध्ये महत्त्वाचं आहे। त्यानंतर कंटेंट म्हणजे पत्राचा मेन उद्देश काय आहे, त्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये त्याचा कंटेंट महत्त्वाचा असतो, कशा संदर्भात पत्र आहे। त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोजिंग म्हणजे पत्राचा शेवट करत असताना एखादा आपल्याला गोष्ट हवी असेल तर आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की आभारी आहे तुम्ही हे असं केलं तर, किंवा मला सुट्टी दिली तर आभारी आहे। अशा पद्धतीने आपण पत्रामध्ये 8 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे सेंडर सिग्नेचर, म्हणजे ज्यानं पत्र पाठवलेलं आहे त्याचा पत्ता आणि सिग्नेचर्स। अशा पद्धतीनं पत्राचे हे मेन 8 पॉईंट आहेत आणि याच्यावरच आपण पत्रलेखन लिहितो। तर पत्राचे एकूण प्रकार आणि त्याचा फॉर्मॅट आपण पाहूया। त्याचे 2 प्रकार असतात परीक्षेमध्ये, और सुद्धा प्रश्न असतो, एक फॉर्मल लेटर असतं आणि एक अनफॉर्मल असतं। मग विद्यार्थ्यांची चॉईस आहे की नक्की तुम्ही कोणतं पत्र लिहिणार, फॉर्मल आणि अनफॉर्मल। म्हणजे बरेच विद्यार्थी फॉर्मल पत्र निवडतात कारण कंटेंट थोडा असतो, मेन मुद्दाच असतो, त्याच्यामध्ये मेन मुद्द्यावरच पत्र लिहायचं असतं, त्याच्यामध्ये जास्त लँग्वेज नसते, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये अगदी परफेक्टमध्ये आपण लिहू शकतो। परंतु प्रत्येकाची चॉईस असते। त्यामुळे बघा, या ठिकाणी फॉर्मल लेटर हा पहिला प्रकार आहे टाईप्स ऑफ लेटरमधला। फॉर्मल म्हणजे औपचारिक पत्र। फॉर्मल लेटरमध्ये पहिला पॉईंट आहे पोलाइट लँग्वेज। त्याच्यानंतर ऑफिशियल पर्पज, एखादं ऑफिस असेल तिथं आपल्याला पत्र लिहायचं असेल काही कारणास्तव, त्यासाठी फॉर्मल लेटरचा वापर करतात। किंवा एखादी कंप्लेंट असेल, इन्क्वायरी असेल, चौकशी करायची असेल किंवा कुणाबद्दल तक्रार करायची असेल त्यासाठी फॉर्मल लेटर वापरतात। आणि फॉर्मल लेटर जास्तीत जास्त कमी शब्दामध्ये वापरतात। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इनफॉर्मल लेटर। इनफॉर्मल लेटर म्हणजे कशासाठी लिहितात, म्हणजे आपले फ्रेंड्स, पेरेंट्स, रिलेटिव्ह असतील, म्हणजे आपल्या नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणी असतील किंवा पेरेंट्स, सर्वांसाठी आपण काय लिहितो, इनफॉर्मल। म्हणजे चला तर मग बघूया आपण त्याची फॉर्मॅट कशा पद्धतीने, दोन्ही पत्र फॉर्मॅट कशा पद्धतीने लिहायचं बघूया। फॉर्मॅट आहे तो खूप महत्त्वाचा असतो। त्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा ॲड्रेस असतो। इथं मी तुम्हाला एक शाळा आहे, त्या शाळेनं काही बुक्स मागवलेले आहेत, तर बघा शाळेचा तो स्वतःचा ॲड्रेस आहे, ॲड्रेस। त्याच्यानंतर डेट असते, डेट लिहित असताना अशा पद्धतीनं जो मंथ आहे तो इथे लिहायचा, अशा पद्धतीने लिहायचं। त्यानंतर रिसिव्हर्स ॲड्रेस, ज्या ठिकाणी आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस। एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी लिहिलेलं आहे द मॅनेजर, अमर पब्लिकेशन हाऊस, मुंबई। मला या ठिकाणाहून मला बुक्स हवे आहेत, म्हणजे त्याचा पत्ता। त्यानंतर सब्जेक्ट, काय सब्जेक्ट आहे पत्राचा, प्लेसिंग द ऑर्डर ऑफ बुक्स, मला काही पुस्तकं घ्यायची आहेत, ऑर्डर करायची आहे त्याच्याबद्दल। आणि सॅल्युटेशन, मग तिथे कोण मॅनेजर असतील किंवा सर असतील त्यांना आपण काय म्हणतो, रिस्पेक्टेड सर, मॅडम, असा पत्राचा फॉर्मॅट असतो। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट असतो तो म्हणजे कंटेंट। रिस्पेक्टेड सर म्हणजे सॅल्युटेशन झाल्यानंतर जो मेन पत्राचा गाभा असतो त्याच्यामध्ये कंटेंट काय, आपण कोणत्या गोष्टीबद्दल पत्र लिहिलेलं आहे, म्हणजे पत्राचा तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे त्याचा मेन। इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये कंटेंटमध्ये सुरुवात, समजा मी आता बुक्स मागवलेले आहेत तर त्याची सुरुवात इंट्रोडक्शन। त्याच्यानंतर पॅराग्राफ,
आणि नंतर रिटर्न कमेंट्स व रिक्वेस्ट. आपल्याला जर एखादी हवे असतील, समजा आता बुक्स हवे आहेत, तर ते रिक्वेस्ट आपण करत असताना आपण त्यांना आभार मानतो की थँकफुली, युअर्स फेथफुली किंवा युअर्स लवली अशा पद्धतीनं. त्यानंतर सेंडर साइन्स अँड नेम्स, म्हणजे ज्या व्यक्तीनं पत्र पाठवलेलं असतं त्याची सिग्नेचर आणि त्याचं स्वतःचं नाव. अशा पद्धतीनं पत्राचा बेसिक फॉर्मॅट असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.